नमस्कार मित्रांनो, आपण हळदीची परिस्थिती पाहताना बघू शकता आजचे बाजारभाव 13,000 ते 17-18,000पर्यंत बाजारभाव आहेत. तर सध्या हळदीची ही स्थिती आहे आणि हळदीचे कोंब कसे आहेत ते आपण बघू शकतो. तर आपण हे कोंब हे उपटण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल काय पोझिशन आहे. तर हे उपटत आहे. तर इथं मऊ माती झालेली बघू शकता. हे असे कोंब इथे तयार झालेले आहे सध्या स्थितीला. तर याप्रमाणे आपल्याला कोंबाची स्थिती दिसते आणि हळकुंड हे असे आहेत आणि बघू शकता याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण भरपूर असणार आहे. तर या पद्धतीने हे अर्धवटच कोंब निघलेला आहे आणि काही कोंबीच्या मधामध्ये राहिलेले आहे. तर हे बघू शकता. तर असा माल लागलेला आहे, जेणेकरून आपल्याला याविषयी हे बघू शकता. जमिनीमध्ये हे माल एवढा आहे इकडं असं. तर जमिनी आता कठीण झाली थोडीशी काढण्यासाठी, आपल्याला वेळ लागणार आहे. आता याच्यामध्ये काही सेलम जातीचं आहे, कृष्णा सेलम वगैरे काही नाही, पण प्युअर सेलम आहे, जेणेकरून आपल्याला जात कळावी. आणि याच्यामध्ये आपल्याकडं काही धारदार हे नसल्यामुळे काढण्यास कठीण होत आहे. बघू शकता अशा शेंगा आहेत, फार काय सोयीचं हे नाही. तर तुम्हाला दाखवायचं, जवळून दाखवतो मी. हे बघू शकता, हे बघू शकता. तर अशा प्रकारे हे माल आपल्याला दिसत आहे आणि एकदम माल सुस्थितीमध्ये आहे. हे बघू शकता हळदीचे. आता हे हळद एकदम सुप्त अवस्थेमध्ये राहण्यासाठी आपल्याला थोडंसं हे करणार आहे. तर आता आपण याला पाणी वगैरे तोडलेलं आहे, जेणेकरून आपल्याला याला पोखण्यासाठी थोडंसं वेळ लागेल. तर हळदीमध्ये शेतकऱ्याने मिरच्या वगैरे पण घेतलेल्या आहेत. हळदीमध्ये मिरच्या येतात हे आपल्याला मुळातच माहिती आहे, जेणेकरून आपल्याला याला चांगलं बेनिफिट होईल. तर सांगायचं तात्पर्य, तर हळदीची सुस्थिती चांगली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोंबाची पण स्थिती चांगली आहे. आता कुठे सड वगैरे लागली असेल ते रानावर राहतो. साधारणतः देण्यासाठी वापरायचं असेल 45 ते 60 दिवस सुप्त अवस्थेमध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याची चांगली व्हिजिटिव्ह ग्रोथ होण्यासाठी मदत होते आणि सड वगैरे लागणार नाही. ह्याची पण हे होते, म्हणजे फायदा होते, सड वगैरे लागत नाही. तर सांगायचं तात्पर्य, मी चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. आणि हळदीविषयी जास्त अपडेट पाहिजे असेल, माहिती नसेल, तर मी नक्कीच हा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहिजे तर नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून मी शेतीविषयीचे पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. साईडलाच आपण इकडे हरभराची शेती दिसत आहे आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या याला चॅनलला सबस्क्राईब. शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर शेतीविषयक आपण चांगले व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून नवतरुण शेतकऱ्यांना आणि लाईव्ह डेमो देत असतो. तर आपण असं इथूनभूत माहिती किंवा जे प्रात्यक्षिक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यात कुठलंही बनावट वगैरे काही करत नाही, हे मला आपल्याला याचं सांगायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हळद तर एकदम सुस्थितीमध्ये आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही त्याला रोगराई दिसणार नाही आणि त्याला कुठलेही डाग वगैरे दिसणार नाही, सडाईचा प्रादुर्भाव पण दिसणार नाही आणि बाजारपेठ पण चांगली आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन हे करा. धन्यवाद.